गाईज गुड मॉर्निंग. आज खूप स्पेशल दिवस आहे. खूप स्पेशल दिवस आहे आज. आणि त्याचा मी आज ब्लॉग शूट करणार आहे पूर्ण होल डेचा. आणि पूर्ण छान ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. कारण काय आहे स्पेशल, का आहे स्पेशल ते तुम्हाला एक थोड्या वेळामध्ये लगेच कळेल. आणि स्टे ट्यून आणि ब्लॉग पाहत राहा कंटिन्यू. दिस इज मॉर्निंग व्ह्यू. इतका सुंदर व्ह्यू असतो आपल्या घराच्या बाहेर. सकाळी सकाळी आत्ता 6:30 वाजले सकाळचे आणि इतका सुंदर व्ह्यू असतो. I'm ready for the gym. जिमला जायच्या अगोदर थोडंसं प्रोटीन, लाइक ओट्स. ये मेरी ट्रेनर है जिम और योगा की. तो चलिए शुरू करते हैं. तो ये मुझसे एक्सरसाइज करवाती है. बहुत बहुत अच्छा कराती है. बहुत अच्छा एक्सरसाइज कर. आपको भी करना है तो मैक्स फिटनेस स्टूडियो में आ जाओ. आज क्या करने वाले हैं हम? आज आप करेंगे पावर योगा और जिसका स्केड्यूल मैंने तुमको भेज दिया जो एक्सेल शीट में है. आज पहला दिन है फर्स्ट वीक का जो है वो करें. ओके डन. हॅलो गाईज, हॅलो सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. सुंदर असा हा माझा दुसरा ब्लॉग आहे आणि खूप सुंदर दिवस आहे आज. खूप छान दिवस आहे, खूप पॉझिटिव्ह दिवस आहे. कारण माझ्या घरी म्हणजे आमच्या राहत्या घरी स्वामींच्या पादुका येणार आहे. त्यांचं आगमन आता थोड्याच वेळात होणार आहे. त्याची सगळी तयारी आम्ही कशी केली, सगळे आगमनाची आम्ही सगळं डेकोरेशन कसं केलं, छान फुलांची सजावट कशी केली ते तुम्ही आता पाहालच ब्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये नेक्स्ट. सो मला हे सांगायचं की खूप छान दिवस आहे आज आणि त्याचाच मी ब्लॉग केलाय आज. तुम्ही सगळे फॅमिली सोबत पाहिला तरी चालेल, कारण इतका सुंदर ब्लॉग एक हमखास सगळ्यांनी फॅमिली सोबत हा ब्लॉग पहा. कारण खूप सुंदर अवचित साधू स्वामींच्या पादुका साक्षात आमच्या घरी येत आहेत आणि त्याचा खूप पॉझिटिव्ह फील येतोय. खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. आणि दरवर्षी येतच असतात, पण ह्या वर्षी मी म्हटलं याचा व्हिडिओ शूट करून आपण छान सगळं दाखवावं तुम्हाला. कारण खूप सुंदर त्या भावना असतात, खूप सुंदर त्यांचं दर्शन होतं साक्षात स्वामींचं. कारण मी खूप मोठी स्वामी भक्त आहे. मला म्हणजे सांगायला असं सांगत नाही, बट आहे, खूप मोठी स्वामी भक्त आहे मी. आणि त्यांचे आशीर्वाद खूप माझ्यावर आहेत, आमच्या पूर्ण घरावर आहेत आणि तुमच्या सगळ्यांवर सुद्धा आहेत. कारण स्वामी कायम म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसंच ते सगळ्यांच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे आहेत. आणि कायम आय एम सो ब्लेस्ड. कारण मलाच भावना आवडत नाहीये बोलायला सुद्धा, की साक्षात त्यांचं दर्शन आमच्या घरी होत राहतं दरवर्षी. आणि तो दिवस खूप सुंदर असतो आणि त्याची आम्ही सगळ्यांनी कशी तयारी केली किंवा तो दिवस कसा सेलिब्रेट झाला, कसा साजरा झाला, मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी कमेंट करा. नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि खूप सुंदर असा व्हिडिओ तुम्ही सगळ्या फॅमिली सोबत एन्जॉय करा आणि स्वामींचं दर्शन घ्या. कॅमेरामधनं घ्या, तुम्हाला इथे पॉसिबल नाही झालं, पण कॅमेरामधनं नक्की व्हिडिओ मार्फत नक्की दर्शन घ्या. कारण सगळे स्वामी भक्त आहेत आणि खूप छान आणि पॉझिटिव्ह दिवस आहे. त्याचा मी ब्लॉग केलाय, तर नक्की पहा. आपली सगळी तयारी झालेली आहे, रांगोळी झाली आहे. अजून छान अशी रस्त्यापासून ते डोरपर्यंत रांगोळी काढायची आपल्याला. इकडे छान असे डेकोरेशन झालेलं आहे ऑलमोस्ट. तुम्ही मगाचपासून व्हिडिओ मध्ये पाहताय मी सगळं डेकोरेशन करते. अण्णांसोबत बहिणी सुद्धा आहेत आणि छान ते आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. आणि मेन म्हणजे इथे छान स्वामींची आपली पावलं येणार आहेत. आणि सो इथे आम्ही सगळं छान असं डेकोरेशन केलं फुलांचं. आणि हे आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत, हे आपले रिअल फ्लॉवर्स आहेत. अजून सुद्धा राहिले बाकी डेकोरेशन करायचं, हे तुम्ही आता पाहालच.
तुम्ही बघू शकता ही आईंची साडी आहे, माझ्या सासूबाईंची साडी आहे, जुनी साडी एकदम. आणि ती आज छान मी वेअर केली आहे, छान स्पेशल ओकेजन साठी आज, कारण खूप सुंदर दिवस आहे आज, खूप स्पेशल ओकेजन आहे. आणि आईंनी पण जी साडी वेअर केली ती एकदम कुठली साडी आहे, खणाची साडी आहे ती पण. त्याचं पण लुक मी तुम्हाला पूर्ण दाखवते. आता मी जी वेअर करते ती एकदम जुनी साडी आहे आणि एकदम छान अशी बसून एकदम सुंदरसा ब्लाऊज बरोबर मी अशी वेअर केली आहे छान. इथून गेट पासून ते घरापर्यंत रांगोळी काढणार आहोत मी आता, पाहालच व्हिडिओ मध्ये. खूप काम करते ग, लय कष्ट घेतले. सो आता तिघी जणी झालेत रांगोळी काढाय. एकटी होती आता, तू एकटी होती ना, खूप दमली, त्यामुळे दोघींना बोलवले. यांचे हस्बंड पाणी मारतायत, पाणी मारतायत. मॅडम सांगतात त्यांच्या हस्बंडला भिजवायला, कामदाराला. बघा किंवा गोल गोल कडा रंगवडी. आमचे कॉमेडी बाज येते. छोटा भाऊ मोठा भाऊ. तुझे हस्बंड काय करतात ते काठी घेऊन? आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग. मला रांगोळी काढायची असेल तर प्लीज DM. श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. सगळे म्हणतात मिस बँडच्या ओनरला बहीण आहे का तिच्या मम्माला. अवघड आजी बघा, आजीला वाटते बहीणच आहे. हॅलो गाईज, आत्ताच सगळं छान आमचा आगमन सोहळा संपूर्ण झाला, कम्प्लीट झाला. आणि स्वामी साक्षात जेव्हा घरी आले होते तेव्हा इतकं भारी वाटलं होतं, कारण त्यांच्या पादुका साक्षात स्वामी आपल्या समोर असतात आणि त्यांचं दर्शन घेण्याचं भाग्य आम्हाला लागतं आणि सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लागतं. तेव्हा खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह फील होतो, खूप भारी फील होतं. कारण
इतकी ब्लेस्ड आहे मी, इतकी ब्लेस्ड आहे आणि खूप भाग्यवान सुद्धा आहे की एवढी सगळी सेवा करण्याची आणि एवढं छान सगळं हे करायची संधी मला भेटतीये आणि आमच्या सगळ्याच घरच्यांना भेटते ऑलमोस्ट. आणि खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह दिवस होता आज, खूप छान दिवस होता आणि स्वामींची भक्त असल्यामुळे खूप ब्लेस्ड आहे मी. आणि सगळ्यांच्या पाठी स्वामी कायम उभे आहेत सदैव. तर स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर पण राहू दे आणि सगळ्यांवरच राहू दे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आणि खूप म्हणजे खूप छान प्रेम द्या या ब्लॉगला, कारण खूप सुंदर सगळं मी दाखवलंय ब्लॉगमध्ये. आणि आवडला असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनल खूप ग्रो करायचं आपल्याला, त्यामुळे सपोर्ट करा.